राम कृष्ण हरी दोस्तों, स्वागत है आपका मेरे YouTube चैनल पर जिसका नाम है दहीसर वाला सुशांत। तो दोस्तों आज का जो ब्लॉग है वो खास होने वाला है और मैं आज आ चुका हूँ पंढरपुर में। तो पंढरपुर में इसलिए आया हूँ क्योंकि कल है आषाढ़ी एकादशी और पंढरपुर में महाराष्ट्र का सबसे बड़ा त्यौहार या फिर हल्की सोहळा बोल सकते हैं, सबसे बड़ा सोहळा पंढरपुर में होता है विठ्ठल रखुमाई भगवान का। मेरे साथ है मेरी बहन पूर्वा सावंत और मेरे जीजाजी प्रसाद सावंत। ये भीमाशंकर में भी थे, तो कैसा लग रहा है आपको आज? बहुत अच्छा लग रहा है, बहुत पॉजिटिव वाइब्स। और हम लोग फर्स्ट टाइम वारी में आए, मतलब पंढरपुर में तो आए हैं, वारी में फर्स्ट टाइम है, बहुत अच्छा लग रहा है। और भीमाशंकर का वीडियो के लिए आपने बहुत सारा प्यार दिया। हाँ, मेरे भाई को प्लीज सपोर्ट कीजिए ऐसे ही आगे। और जैसे वो वीडियो को सपोर्ट किया वैसे बाकी वीडियो को भी वैसे ही सपोर्ट कीजिए। और तो हम लोग अभी जाएंगे, वारी आपको दिखाएंगे। चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। तो चलो वीडियो की शुरुआत करते हैं। जय। ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। नवरी झाली ग, सारी लग्नाला ही मंडळी आली ग, सारी लग्नाला मंडळी आली ग। विठ्ठल देवा तू भोळा ग, विठ्ठल देवा तू भोळा ग, पंढरीचा राधा सावळा ग, पंढरीचा राधा सावळा ग। रुक्मिणी विठ्ठला माळ घाली ग, सारी लग्नाला ही मंडळी आली ग। सोन्याचं बाशिंग दोघाला ग, सोन्याचं बाशिंग दोघाला ग, शोभित विठ्ठल रुक्मिणीला ग, शोभित विठ्ठल रुक्मिणीला ग। मंत्र्यानं त्यांचं पूजन केले ग, मंत्र्यानं त्यांची पूजा केली ग, सारी लग्नाला मंडळी आली ग। महिन्याने वऱ्हाड आले ग, एका महिन्यानं वऱ्हाड आले ग। एका दिवशी एकत्र झाले ग, एका दिवशी एकत्र झाले ग, एका दिवशी एकत्र झाले ग। चंद्रभागेत सारी नहाली ग, चंद्रभागेत सारी नहाली ग,
सारी लग्नाला मंडळी आली ग सारी लग्नाला मंडळी आली ग विठ्ठल रुक्मिणी सोहळा ग विठ्ठल रुक्मिणी सोहळा ग पंढरपुरात मंडळी गोळा ग पंढरीत मंडळी गोळा ग बाबाराव पंढरी गरजून गेली र बाबाराव पंढरी गरजून गेली र सारी लग्नाला ही मंडळी आली ग सारी लग्नाला ही मंडळी आली ग रुक्मिणी नवरी झाली ग रुक्मिणी नवरी झाली ग सारी लग्नाला ही मंडळी आली टाळ्या वाजवा. सारी लग्नाला Very good. मंडळी आली ग. जोरात. सारी लग्नाला अजून जोरात. मंडळी आली ग एक नंबर हा, एक नंबर. देवा उशीर लागेला तुझ्यासाठी सारे देवा उशीर लाविला तुझ्यासाठी वेळा झाला तुझ्यासाठी राहील उपवासी तुझ्यासाठी राहील उपवासी धरेल एकादशी उशीर लाविला अभी हम लोग ने पिटले भाकरी ऑर्डर किया है और अभी मेरी बहन खा के देखेगी पूर्वा सावंत और टेस्ट बताइए इसका। मस्त है, अच्छा है टेस्ट। और यहाँ पर बनता है, ये आंटी बनाती है पिटले भाकरी। किती वर्षापासून करतात आहे? करतोय की 3 वर्ष झालं करतोय 3 वर्ष झाली। 3 वर्ष झालं करतोय. अच्छा, काय किती रुपयाला आहे? 20 रुपयाला 20 रुपयाला किती भाकरी? एक भाकर झुणका. ओके, हा ठेचा चालेल चालेल, कांदा. चला मग, थँक्यू, धन्यवाद, रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी. तो अभी हम लोग पंढरपुर से ऑटो पकड़ी है और हम लोग जा रहे हैं वाखरी की तरफ, जो पंढरपुर से 4-5 किलोमीटर दूर है, और वहाँ पर हमें
या दिंडीला देहू प्रस्थान ते आळंदी प्रस्थान दोन्हीकडल्या बाजूचं केलं आणि जवळजवळ आज 20 दिवस झाले त्यांच्याबरोबर चालत येत आहे आणि त्यामुळं आम्हाला इतका आनंद वाटतोय या दिंडीमध्ये की आम्हाला घरदार मुलं बाळं किंवा शेतीबाडी याचा आम्हाला अक्षरशः विसर पडलेला आहे. अशी अवस्था आज आमची या ठिकाणी झालेली आहे. म्हणून सर्वांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हावं. उच्च कोटीचा आनंद ज्याला म्हणतात ना, हा आनंद सगळ्यांनी मिळवावा, सगळ्यांनी आनंदामध्ये सहभागी व्हावं. या अशा प्रकारची ही दिंडी साधू संतांची संगती मनोमार्गती. कारण या संतांच्या संगतीमध्ये जेवढं सुख आहे तेवढं या असणाऱ्या प्रपंचात किंवा संसारात कुठंही सुख नाही. आणि हे सुख मिळवण्यासाठी यत्यंभूत या ठिकाणी आलेला जवळजवळ 15 ते 20 लाख समुदाय संतांचा की या नुसतं सुखासाठी या ठिकाणी आलेला आहे. आणि हे सुख मिळवण्याचा आणि त्यांच्याच आनंदामध्ये या सुखामध्ये आम्ही या ठिकाणी असणारे सहभागी झालेलो आहोत. माझे नाव सुनील शिवशंकर आंबरे, राहणार कुरुल, तालुका मोहोळ, सोलापूर जिल्ह्यातून कुरुल गावामधून मोहोळ तालुक्यातील अनगर युवती अशी आमची एक दिंडी. पितांबर महाराज भोसले हे माऊली आमचे गुरुवर्य आज देहूपासून येऊन दिंडी एक आमची येते. आणि जो आनंद आहे या तुकारामाच्या दिंडीमध्ये आणि माऊलीच्या दिंडीमध्ये असा आनंद जगामध्ये कुठेही नाही. आणि जो आनंद जे प्रपंचात जो सुखदुःख असतं तो विसरून जाण्यासाठी या वारीला आल्यानंतर तिकडलं काय मुलाबाळाचं, प्रपंचाचं, शेतीचं, धंद्याचं काही सुद्धा मनात येत नाही. आणि आम्हाला एक असा आनंद मिळतो की असा सोहळा जगामध्ये कुठेही नाही. त्यामुळे आम्हाला असा आनंद मिळाल्यामुळे आम्ही असे 5-6 वर्षाला वारी करतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी ओम. तर किती वर्षापासून तुम्ही वारीला येता? माझी आता हे 5वं वर्ष आहे. 5वं वर्ष. हा. आणि कधी निघालेले तुम्ही? 29 तारखेला निघालो आम्ही. 29 जूनला. कुठून? आळंदी मधून. अच्छा, चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कधीपासून करतात आहे वारी? 10वी वारी आहे. 10वी. कधीपासून निघाले? मी एकादशीला गेलो, एकादशीला निघालो पंढरपूरहून. पंढरपूरहून आळंदीला वारी केलेली आहे. अच्छा, आळंदीहून पुन्हा परत पंढरपूरला निघाला पाहिजे गेलेला. कसं वाटतंय? छान वाटते म्हणूनच निघाले. काय मागितलंय विठोबाकडे? मला काहीच मागाय नाही. जसं आहे तसं ठेव. बरोबर. चला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. किती वर्षापासून करतात आहे वारी? 2 वर्ष झाले. 2 वर्ष. हा. कसं वाटते? खूप चांगलं वाटते. कुठून निघालात? आळंदीहून निघालो. आळंदीवरून. कधी निघालात? 28 तारखेला. 28 तारखेला. ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
महाविष्णू माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू वैराग्यमूर्ती तुकाराम महाराज आणि सर्व वारकरी संप्रदायात असणारे महान संत आणि त्यांचं दैवत म्हणजे भगवान पांडुरंग रुक्मिणी माता, या सर्वांच्या साहाय्याने हा वारकरी समुदाय पांडुरंगाच्या भेटीसाठी उतावीळ होऊन ते पंढरीला जातो. पण पांडुरंग सुद्धा वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. भगवंत सुद्धा आपल्या भक्तांच्या भेटीसाठी उतावीळ होऊन कमरेवर हात ठेवून सारखा बघत असतो, माझा भक्त केव्हा येईल, माझा भक्त केव्हा येईल. म्हणून पांडुरंग तिथून नामदेव महाराजांना माऊलीच्या आगवानीसाठी इथे पाठवतात आणि माऊलीची आगवानी घेऊन आणि माऊलीला माना सन्मानाने इथून तुकाराम महाराजांना माना सन्मानाला तिथे नेतात. आणि हा सर्व वारकरी संप्रदायाचा हे आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद, अर्थभेद असा कोणत्याही प्रकारचा भेद नाही. सर्व समुदाय, सर्व जातीचे, सर्व विचारवंत, सर्व विचाराचे सर्व लोक या संप्रदायात विलीन होतात. यामध्ये कोणाचाही लहान मोठ्याचा भेदभाव कोणी करत नाही आणि सर्वांच्या अंतरस्थ असणारा भगवान पांडुरंग म्हणजे या आत्मतत्वाला अनुसरून या वारकरी संप्रदायाचं आत्मज्ञान प्राप्त व्हावं आणि आपण आपली करावी सोडवणं, अशा प्रकारे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. आपणच आपल्याला ती सोडून करायची, पण ती आपल्याला आपला स्वतःचा मार्ग कळत नाही. म्हणून सद्गुरूच्या सानिध्यात जायचं, सद्गुरूंना प्रसन्न करून घ्यायचं आणि त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांची सेवा करून मग त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं आपण जर अवलोकन केलं किंवा आपण त्या मार्गाने प्रशस्त झालो, पण त्याच्यासाठी काम, क्रोध, मोह, माया, मत्सर, लोभ, ममता ह्या साऱ्या गोष्टीचं निरसन करावं लागते. या सर्वांचं निरसन केलं की भगवान पंढरीनाथ ध्यान करत असताना तुमच्या हृदय कमलामध्ये भगवंताचं दर्शन होते आणि हे दर्शन माऊली तुम्हाला स्वतः करून देते. माऊलीचं ब्रीदवाक्य आहे, जेव्हा मी आळंदीतून निघतो किंवा ज्या ज्या संतांच्या पालख्या ज्या ज्या ठिकाणातून निघत असतात तेव्हा काम, क्रोध, मोह, माया, मत्सर यांना आम्ही बांधून निघतो. म्हणजे वारीत असे 15 लाख 18 लाख लोक जे असतात, एकमेकाची कधी वाद होत नाही, कोणाची भांडणं होत नाही, सर्वांच्या मनामध्ये एक सहिष्णुतेचा भाव असतो आणि या भावाने प्रेरित होऊन हा सर्व संप्रदाय या जगामध्ये असा कोणताही एवढा मोठा संप्रदाय नाही की ज्यांच्यामध्ये भेदभाव विरहित आहे. येथे कोणत्याही प्रकारचा भेद नाही, लहान नाही, मोठा नाही. पाया पडती जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, असा हा यांचा संदेश आहे. एवढं बोलून माऊलीच्या चरणी मी आपले 2 शब्द संपवितो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुकाराम पंढरीनाथ भगवान की, पार्वती पते हर हर महादेव. जय हरी. धनंजय मारुती मेटे, गुरुळे कांची, जिल्हा पुणे, तालुका हवेली. मारुती मंदिरासमोर माऊलींच्या बाबतीत सांगायचं म्हणतं, माऊली राहणार आपले गावचे. त्यांचे वडील विठ्ठल पंत आणि आई रुक्मिणी हे परमार्थासाठी शोधत अलंकापुरीला आले. अलंकापुरीला आल्यानंतर त्यांना तिथले सिद्धेश्वराचं मंदिर मिळलं. सिद्धेश्वराचं मंदिर मिळाल्यानंतर त्यांनी तिथे बरेच तपश्चर्या केली, 4 भाऊ. त्यानंतर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी हे नागपंथीमध्ये विठ्ठल पंत गेले. त्याच्यानंतर परत शुद्धीपत्रक आणण्यासाठी पैठणला गेले. त्यानंतर त्याच्या ब्रह्मवृंदावनने त्यांना शुद्धीपत्रक दिले नाही. ते म्हणले तुम्ही काशीला जा. पण काशीला तिथे गेल्यानंतर त्या म्हणले तुमचा आणि परमेश्वर आपल्या जनावर यांचा आत्मा एकच आहे का प्राण्यांचा किडाचा? तर ते म्हणले होय. मग त्यांनी काय केलं, माऊलींनी रेडा चालला होता, त्याचं नाव ज्ञान्या होतं. तर त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्यांनी सांगितलं की बाबा आता तुझं आत्मा आणि त्याचा आत्मा एक आहे, तर तू सांग मला की बाबा ह्याचा आत्मा कसा एक आहे. तर त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. त्यांनी त्यावेळेस मंत्र म्हणला, ओम भूगर्भ स्वाहा तत्सवितुरण्यम भर्गो देवस्य धीमहि धियोऽन्तु. ज्यावेळेस त्या रेडाचा आत्मा बोलू लागला त्यावेळेस तिथल्या ब्रह्मवृंदावनी त्यांचे पाय धरले आणि त्यांना डोक्यावर गेले असे. नंतर विठ्ठल पंत आणि रुक्मिणी आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर त्यांनी ध्यान प्रायचित्त घेतले. त्याच्यानंतर असे एक प्रसंग आले. मग आळंदीतल्या ब्रह्मवृंदावनी भरपूर त्यांना त्रास दिला.
ज्ञानेश्वरांनी स्वतःच्या पाठीवर आपल्या परोठे पाहिजे आणि असे एक करत त्यांनी असे हे केले आणि मग त्यांच्या जीवनात हे झाले. आज त्यांची पूजा ब्रह्मवृंदावनला समाजाचा देव कळला नाही, पण बाकीच्या सगळ्या लोकांनी त्यांचं अस्तित्व जाणलं आणि त्यांच्या ह्याच्यावर त्यांनी देव डोक्यावर घेतले. आज तो हा मोगरा फुलला आळंदी ते पंढरपूरपर्यंत असा वेलू लावला की हा वारकऱ्याच्या रूपात मोगरा फुलत पंढरपूरला गेला आणि विठ्ठलाच्या चरणापाशी मस्तक झाला, मस्तक झाला. ठीक आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माझं नाव शकुंतला गणपत चौगुले, राहणार भुवाचे वाटार, जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकलंगडे. मी 15 ते 16 वर्षे ही दिंडी करत आहे. तरी ह्या दिंडीतील अनुभव भरपूर आहे. त्यामुळे दिंडी तारखेला निघालेला आहे तेव्हापासून या दिंडीमध्ये जे काही आनंद मिळतो तो स्वर्गाहूनही जास्त सुंदर वाटतो आम्हाला. आणि ह्याच्यामध्ये श्रीमंत गरीब हे भेदभाव नसतात. आम्ही सगळी एकत्र आनंदाने वारी साजरी करत असतो. रामकृष्ण हरी माऊली. मी चित्रा किरण जाधव, गुणकी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आम्ही 18 दिवस झालं या वारीत चालतोय. हा वारीतला अनुभव इतका सुंदर आहे की हा कुठेही मिळणार नाही. आणि हरवलेली व्यक्ती माऊली स्वतः आपल्याला शोधून देते. इतका सुंदर अनुभव आहे. आणि आम्ही काहीतरी पूर्वपुण्य केलंय म्हणून माऊलीच्या सोहळ्यात चालण्याचा आम्हाला आनंद मिळतोय आणि अनुभव आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रंजना बाबुराव अंकले, राहणार कर्नाळ, मुक्काम पोस्ट कर्नाळ, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी 15 ते 20 वर्ष झालं वारी करत आहे. तरी या वारीचा भरपूर अनुभव आहे. स्वर्गावनी सुंदर इतकी वारी आहे की याचा हे आनंद घेता आम्हाला एकदम हे होत आहे. माऊलीचा इतका हे आहे अनुभव आहे की स्वर्गापेक्षाही सुंदर. स्वर्गात गेलं तरी सुद्धा ह्याचा अनुभव हे घेता येत नाही. तरी आम्ही सगळे सर्वजण एवढे आनंदाने राहतो. माऊलीच्या कृपेनं आम्ही सगळे एकत्र येऊन स्त्री पुरुष लेडीज जेंट्स सगळे आम्ही एखाद्या घरच्या पेक्षाही बहिणी भावनासारखं राहत आहे. हे आनंद आम्हाला घरी जाऊन 2 ते 3 महिने आम्हाला हे होत सण होत नाही. तरी या वारीचा इतका अनुभव आहे की सगळ्यांनी ह्याचा अनुभव घ्यावा. रामकृष्ण. पासून 12 किलोमीटर. आज 26 वर्ष झालं आम्ही वारीला येतो. पण वारीमध्ये इतका आनंद मिळतो की काय बोलायचंच काम नाही. सगळ्या महिला आपल्या बहिणी भावंडागत असतात. 1 महिना वारी करतो आणि आमच्या घरी आम्ही जातो सगळ्यांना सहकार्य करून एकमेकांचं सगळं. रामकृष्ण हरी. माझे गाव शेनोळी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर. मी 12 वर्ष झाली वारी करतोय. हा आम्हाला चांगला सोहळा, माऊलीचा आनंद चांगला वाटतोय. आम्ही सगळी माऊली आमच्या सगळं सोबत चांगलं राहतो. रामकृष्ण हरी. मी श्रीगोंदा तालुक्यातून आलेलो आहे. कोठार बेलोंडी आमचं गाव आहे, पण तालुका श्रीगोंदा नगर जिल्हा आहे. पांडुरंगाची यातना कमीत कमी 2 महिन्यापासून असतात. या वारकऱ्याला फोन कर, त्या मित्राला फोन कर, त्या पाकवाद्याला फोन कर, या तुळशीवाल्याला बोलव. सगळ्या ह्या जिजाऊ माता आहेत ना, 2-2 महिने मालकाला आधी विनवणी करतात, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला येऊ द्या. पण मी प्रत्येकाच्या मित्राच्या घरी जातो. आमच्या मावल्याला पाठवून द्या बाबा, आम्ही येत सांगते. ही गर्दी पाहून पांढरंग सगळ्याला घरोघर पोहोचतो. आणि आलेल्या वारकऱ्यांनी कुठल्याच वारकऱ्याला त्रास द्यायचा नाही. मानव हा धर्म आहे. धर्म एकत्र जागण्यासाठी, एकत्र खेळण्यासाठी. राधा कृष्णाची फुगडी. मी मुंबईपर्यंत नाही पण गोकुळ मथुरापर्यंत गेलो. इकडे गुजरात गोकर्ण महादेव शहरापर्यंत आम्ही महादेव भक्त आहेत. 18 काळ आम्ही 4 धाम करणारे लेकर आहेत मराठी हिंदू धर्मातून. पण आम्ही सगळे सामान एकत्र घेऊन आम्ही देवाच्या मंदिरामध्ये जातो. श्रीकृष्ण मंदिर पाहिलं, रामावेदी पाहिली, काशी पाहिली, गया पाहिली, गोकर्ण महादेव पाहिला, बळीश्वर पाहिला, धर्मकुंड पाहून आलो. आम्ही 4 धाम करणारे लेकर आहोत. आमच्या मावल्या रातून दिवस आम्ही एक विचारात असतो की आमच्या मावल्या अंधारात उठू नका. मी उठलो तरी आजी उठू नको बरं का, आजी इकडे जाऊ नको, पोरी म्हातारीला उठू देऊ नका, की आमची झोपे सुद्धा तळमळ असते.
आम्ही समाजसेवक आहोत. डिपार्टमेंट खात्याचे वारंवार आम्हाला सहकार्य, कोणत्या पोलीस स्टेशनला फोन लावा ती लगेच माहिती देते. तर आम्ही स्वतः सांगतो घाबरू नका, खेड्यातले लोक आहेत, पोलीस स्टेशनला डायरेक्ट कळवा. नमो नारायण करीत माऊलीचे दर्शन घेऊन इथपर्यंत पंढरीला 15 दिवस आम्हाला आठव सुद्धा नाही. आमच्या कुटुंबाचे, आमच्या बाया पोराचे, आमचा परपंच हाच पंढरी, आमचा व्यवसाय हाच पंढरी, आमचा हा वागणं हेच पंढरी आणि आम्ही कर्तव्य करतो. जय हरी रामकृष्ण हरी माऊली. तर बोला एकत्र सर्वांनी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्ही तात्यासाहेब भास्कर आबा भास्कर महाराज वैकुंठवासी यांच्या आम्ही दिंडीमध्ये 7 नंबरला चालतोय. आषाढी कार्तिक सुद्धा मी इथं भास्कर महाराजच्या दिंडीमध्ये चालतो. आमचे मालक आहेत ते भास्कर. आता आळंदीपासून आम्ही 29 तारखेपासून इथं वारीला सहभागी होऊन आता आम्ही इथं 16 तारखेला संध्याकाळी पांडुरंगच्या 17 तारखेला इथं आम्ही पांडुरंगच्या दरबारात येऊन आम्ही दर्शन घेणार आहे. माऊली आमच्या पाठोपाठ तिच्या आनंदमध्ये आम्ही वारीला इथं सहभागी होऊन आनंदमध्ये चालतो. आणि आमच्या घरामधनं सुद्धा आम्हाला आनंदी पाठवून देऊन आम्हाला वारीला यायचं आशीर्वाद यांचा आमचा आम्ही चालतो. तर अर्धा आशीर्वाद मालकीने मी यांची मालकी. माझी लग्नाच्या आधी काय माळ नव्हती. मी लगीन झाल्यानंतर 2-3 वर्षांतर माळ घेतलो. पण एवढा आनंद आहे हो, लगीन झाल्यानंतर मला कळलं पंढरपूरचा काय आनंद आहे तो. मी यांना सहकुशीने पाठवून देतो आणि आम्ही फक्त मुली आणि मी तेवढं घरी असतो तरी सुद्धा कुठली अडचण येत नाही. इथं यांनी भक्तीला येतात म्हणून आम्हाला काही पण त्रास होत नाही. एवढंच मला सांगायचं. यांची सेवा मला पोचते मी राहिलो तरी सुद्धा घरी. रामकृष्ण.
तो अभी हम लोग पंढरपुर स्टेशन आ चुके हैं और यह हमारी ट्रेन है जो मुंबई जाने वाली। तो ब्लॉग कैसा लगा कमेंट करके ज़रूर बता दीजिए। वारी कैसी लगी कमेंट करके ज़रूर बता दीजिए और मिलेंगे हम लोग नए ब्लॉग में। तब तक के लिए बाय।